नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे। आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने, ते पण गुळाचा आणि बिना मिक्सरचा एकदम स्वादिष्ट असा आमरस। चला तर मग एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट असा आमरस बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमरस कसा झालाय ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। इथे आता आपण हापूस आंबे घेतलेले आहेत, ते आपण 6 ते 7 घेणार आहोत किंवा केसर कोणतेही आपण घेऊ शकतोय। हे बघा, याप्रमाणे आता आपण याची अशी साल काढून घ्यायची। हे अशी आपण सर्व आंब्यांची साल काढून घेणार आहोत अशा प्रकारे। त्याऐवजी आपण असे पिळून पण घेऊ शकतोय। आता आपण हे साल काढलेले आंब्याचे असे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित एका भांड्यामध्ये असे पिळून घेऊ। सर्व गर काढून घेऊ हाताने व्यवस्थित स्मॅश करून। हे बघा, कुई आणि गर एकदम सेपरेट करून घेऊ। पूर्ण कुईचे आपण सगळे काढून घेऊ गर। हे बघा, अशाच प्रकारे आता आपण हे सर्व आंब्यांचे व्यवस्थित असे गर काढून घेणार आहोत हातानेच। हे बघा अशा प्रकारे, किंवा त्याऐवजी आपण आंबा पहिला पिळून घ्यायचा असे खाली घोळून आणि नंतर पण असे पिळून काढू शकतोय, त्याप्रमाणे पण केले तरी चालेल। हे बघा, आता आपण सर्व आंब्यांचे गर काढून घेतलेले आहेत। सर्व छान व्यवस्थित असे बारीक केलेले आहे। हे बघा, छान एकदम गर आपला निघालेला आहे। आता आपण कुई आणि साली सेपरेट करू आणि दोन्हीत पण असे थोडे थोडे पाणी घालून घेऊ आणि एकदा त्याचे गर काढून घेऊ, त्याला राहिलेले असते ते। हे बघा, पहिले कुयांमध्ये आपण थोडे पाणी घालून अशा प्रकारे त्याचे सर्व काढून घेतलेले आहे आणि ते पण पाणी आपण इकडे आमरसाच्या गरामध्ये ओतून घेऊ। इकडे आता आपण सालींचे पण अशाच प्रकारे धुवून स्वच्छ त्याचे उरलेले गर काढून घेऊ। म्हणजे आपण साली एकदम काढूनच घेतलेले, त्यामुळे त्याला जास्त राहिले नाही, तरी पण असे एकदा पाणी ओतून असे पिळून घ्यायचे, त्याला राहिलेले असते ते निघते सगळे। हे बघा अशा प्रकारे त्यातून पण भरपूर निघाले, ते पण आता आपण काढलेले पाणी यामध्येच ओतून घेऊ आणि सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एक्स्ट्राचे पाणी नाही घालावे लागत, एवढे पुरेसे होते। आता आपण याला हे असे एकदा व्यवस्थित असे हलवून घेऊ, घोटून घेऊ छान। हे बघा किती छान असा आमरस झालेला आहे। आपण मिक्सरमध्ये अजिबात नाही करायचं, एकदम स्मूथ नाही बनवायचं आहे। हे बघा, आता आपण इकडे रवी घेतलेली आहे, एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आणि रवीने छान घुसळून घ्यायचे। एकसारखे आपण 5 ते 10 मिनिटं चांगले असे घुसळायचे, म्हणजे सर्व छान व्यवस्थित मिळून मिसळून येईल, छान मिक्स होईल। याप्रमाणे तुम्ही एकदा बनवूनच बघा आमरस। हे बघा, एकदम व्यवस्थित असे आपला आमरस तयार झालेला आहे। हे बघा, आता मी पळीन दाखवते, एकसारखे असे सगळे झालेले आहे। यामध्येच आता आपण हा गूळ घालणार आहोत। ही वेलची पावडर आणि सुंठ पावडर थोडी घेतलेली आहे आपण। यामध्ये आपण हा सर्व गूळ घालून घेऊ। जेवढा आपल्याला गोड हवे आहे त्याप्रमाणे घालू शकतोय। आंबे पण आपले गोडच आहेत खूप, त्यामुळे त्याप्रमाणे घालून घेऊ। गूळ असा बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा, म्हणजे लवकर असा हलवल्यावर बारीक होतो। हे बघा, असे छान मिक्स करून घ्यायचा गूळ त्यामध्ये। आणि यामध्येच आता आपण ही थोडीशी अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली ती घालू आणि ही वेलची पावडर घालणार आहोत। गुळाचं असल्यामुळे आपण थोडी सुंठ पावडर घातलेली आहे, चव खूप छान लागते। आणि हे सर्व आता आपण व्यवस्थित एकदम मिक्स छान करून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे एकदम खासम खास असा आपला आमरस तयार झालेला आहे। आता यामध्येच हे चवीनुसार थोडेसे अगदी चिमूटभर एकदम असे मीठ घालणार आहोत। कोणत्याही गोड पदार्थात थोडेसेच मीठ घातले ना की चव खूप छान लागते, चव उतरते त्यामध्ये। आणि हे सर्व छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, एकदम चिमूटभर मीठ घातल्यानंतर पण। आणि हा आमरस आपण थंड करून पण खाऊ शकतो, फ्रीजमध्ये ठेवायचा आणि थंड करून खायचा। हे बघा, एकदम असे आपण मोठे मोठेच ठेवलेले आहे। मिक्सरमध्ये एकदम स्मूथ करण्यापेक्षा अशीच खाण्यामध्ये खूप वेगळी मज्जा आहे। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा।
आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल। हे बघा कलर पण किती छान आलेला आहे आपल्या आंबरसाला, एकदम ओरिजिनल असा आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।